नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आता लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावाने ओळखलं जाणार आहे। हा विमानतळाचा प्रकल्प म्हणजे महाराष्ट्रामधल्या प्रमुख पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पांपैकी एक मानला जातोय। या विमानतळामुळे मुंबई विमानतळावरचा विमान वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। याशिवाय नवी मुंबई, उरण, पनवेल, कर्जत या रायगड जिल्ह्यामधल्या प्रमुख तालुक्यांचा विकास सुद्धा झपाट्याने होणार आहे। असं म्हटलं जातं की हे विमानतळ म्हणजे जागतिक स्तरावरील प्रमुख विमानतळांमध्ये पुढच्या काळामध्ये गणलं जाणारं एक विमानतळ ठरणार आहे। या विमानतळाच्या विकासाबरोबरच JNPT यासोबतच अटल सेतू या सगळ्या प्रकल्पांमुळे इथल्या परिसराचा विकास झपाट्याने होण्यास सुरुवात झालेली आहे। इथल्या परिसराचा कसा विकास होतोय, लोकांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होत आहेत आणि इथल्या प्रकल्पामुळे कशा पद्धतीने इथल्या परिसराला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे या संदर्भात चर्चा करूयात उरणचे आमदार महेश बालदी यांच्यासोबत। सर, खूप खूप स्वागत आहे NDTV मराठीमध्ये आपलं। खरं तर सर, अनेक वर्षांची प्रतीक्षा, खूप साऱ्या अडथळ्यांची शर्यत, पुनर्वसन, भूसंपादन या सगळ्या अडथळ्यांना पार करून हा प्रकल्प अखेर मार्गी लागतोय। एक स्थानिक आमदार म्हणून आपली या संदर्भातली भावना काय? निश्चित या प्रकल्पाचं जेवढं स्वागत मी करावं, जेवढं या स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून करावं, तेवढं हा सुवर्ण अक्षराचे दिवस लिहिण्याचे दिवस जवळ येत आहेत। परवाच 11 तारखेला लँडिंग झालं, टेस्ट लँडिंग। आता मार्च-एप्रिलपर्यंत एअरपोर्ट प्रत्यक्षात चालू होईल। याचा निश्चित आनंद आहे की अनेक 10 गावं या ठिकाणून पुनर्वसित झाली। या ठिकाणी सर्व असलेली 10 गावांनी त्यांचं त्याग दिला आणि आज ती गावं पण पुनर्प्रस्थापित झाली आहेत। पुनर्वसित गावांचे सर्व प्रश्न मिटलेत आणि इथे एअरपोर्ट मिळले। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय दिबा पाटील साहेबांच्या नावाने होणारं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ॲक्टिव्ह होईल मार्च-एप्रिलपर्यंत। एक एअरपोर्ट जेव्हा होतो तेव्हा राज्याचा 1% GDP वाढतो आणि एक एअरपोर्ट हे साधारण 1 लाख लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतात। त्याच्यामुळे तुम्ही बोर्ड बघताय की या इथल्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांना जॉब मिळावा, ही त्यांच्या त्यागातून उभं राहिलेलं हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि त्यांना न्याय मिळणार आहे असं पूर्ण आश्वस्त आम्हाला एअरपोर्ट अथॉरिटीने केलं आहे, सिडकोने केलं आहे। त्याच्याकरता आमची 27 गाव कमिटी असेल, आमचं भारतीय जनता पक्ष असेल, या सगळ्यांनी स्क्रीनिंग करूनच इथले प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांना प्राधान्य मिळणार आहे। हा एक आनंद देणारा, एवढा जॉब क्रिएट करणारा प्रकल्प आहे। त्याच्याकरता स्वागत आणि माझ्या देश पुढे चालला आहे। एक नवीन एअरपोर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळ येणं हे देशाकरताही मुकुटमणी आहे। त्याच्याकरता मी या सर्व प्रकल्पांचं मनापासून स्वागत करतो। सर, खरं तर 2008 साली राज्य सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिलेली होती। मात्र हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी 2022 हे साल उजाडावं लागलं। खरं तर स्थानिकांचा विरोध या प्रकल्पाला होता। तो स्थानिकांच्या विरोधाला कशा पद्धतीनं तुम्हाला कन्व्हिन्स करता आलं? कोणकोणती अडथळ्याची शर्यत त्यासाठी तुम्हाला पार करावी लागली? स्थानिकांना जे ठरलं ते द्या, कारण यापूर्वीचा अनुभव आत्ताही असा आहे की 1970 साली लँड ॲक्विजिशन जे द्रोणागिरी नोड करता झालं आहे ते सिडकोच्या अधिकाऱ्यांनी आजपर्यंत दिलेलं नाही आहे। हा कटू अनुभव बघता लोकांचं म्हणणं होतं आधी आमचं पुनर्वसन, मग तुम्ही अधिग्रहण करा। तर हे अधिग्रहण झाल्याबरोबर त्यांचं पुनर्वसन झालं आहे। त्याच्यामुळे आज लोक समाधानी आहेत आणि मला जॉब मिळणार आहेत या अपेक्षेप्रमाणे तरुण वर्ग आहे आणि लोकांनी का दिल्या की माझ्या पुढच्या येणाऱ्या पिढीला या ठिकाणी या प्रकल्पामध्ये रोजगाराची संधी मिळेल, म्हणून आज हा प्रकल्प स्वागतार्ह आहे। निश्चित लोकांना तर रोजगार मिळतोय, मात्र पुनर्वसन हा सगळ्यात मोठा प्रश्न होता। सिडकोनं बाधित झालेल्या 5000 कुटुंबांचं पुनर्वसन केलेलं आहे। आता हे पुनर्वसन पूर्ण झालंय की अद्याप सुद्धा पुनर्वसनासाठी प्रयत्न करावे लागतात? कसे म्हणजे ज्यांच्या घरामध्ये डिस्प्यूट आहेत फॅमिली डिस्ट्रीब्युशनमध्ये, ती अपवाद वगळल्यास कुठेही अडथळा नाही आहे आणि संघर्ष ही तर या जमिनीची खासियत आहे। त्याच्यामुळे नामकरणाचा संघर्ष झाला। आमचं म्हणणं होतं दिबा पाटील साहेबांचंच नाव दिलं गेलं पाहिजे। राज्य सरकार, केंद्र सरकारने ते मान्य केलं आहे। प्रकल्पग्रस्तांच्या भावना सरकारने ओळखल्या आणि ते नाव दिलं आहे त्याच्याकरता, आणि माझ्या पक्षाने त्याचं नाव दिलं आहे त्याच्याकरता माझं शीर्ष नेतृत्व भारतीय जनता पक्षाचं, देवेंद्रजी फडणवीस असतील, नरेंद्र मोदी असतील, या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो की या प्रकल्पाला, या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यात येते। हाही संघर्षातूनच नाव मिळवलं आहे आम्ही। 1 लाख लोक रस्त्यावर उतरली होती, आजही सगळ्यांच्या अंगावर केसेस आहेत आणि या सर्व अडथळ्याच्या शर्यती म्हणजे आम्हाला लँड ॲक्विजिशनपासून सर्वाकरता संघर्ष करायला लागला, तसाही नामकरणाकरताही संघर्ष केला
आणि संघर्ष करून थांबलो नाही, आम्ही ते मिळवलं, यशस्वी झालो, याचा एक आनंद इथला लोकप्रतिनिधी म्हणून नक्की मला आहे. या पूर्ण प्रकल्पाचा विकास होत असताना इथल्या पायाभूत सुविधांचा सुद्धा विकास होतोय. खरं तर लोकांनी विचार केला पूर्वी पनवेल किंवा उरण तर खूप मोठा लांब पल्ला, खूप मोठा प्रवास करायला लागणार असं प्रत्येकाच्या मनामध्ये येत होतं. मात्र आता अटल सेतू झाला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अगदी कनेक्ट झालेला आहे पनवेल उरण मुंबईसोबत. यासोबतच उरण पनवेल जी रेल्वे झालेली आहे तिच्यामुळे सुद्धा मोठा विकास झालेला आहे. तर या रेल्वेसाठी कशा पद्धतीने प्रयत्न करावे लागले तुम्हाला, किती मेहनत करावी लागली? आजही रेल्वेकरता नेरूळ उरण रेल्वे 12 जानेवारी 2024ला चालू झाली, सन्माननीय विश्वगौरव नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते. आणि आजही तुम्हाला सांगतो, रेल्वे स्टार्टिंग पॉईंटपासून एंड पॉईंटपर्यंतचे सर्व स्टेशन चालू झाल्याशिवाय रेल्वे चालू करत नाही. पण मी सन्माननीय माझ्या शीर्ष दिल्लीच्या नेतृत्वाला आणि रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांनी उरण नेरळ रेल्वे चालू केली. आजही गव्हाण जासईचं रेल्वे स्टेशन काम अपूर्ण आहे, पण आमच्या मागणीला मान्यता मिळाली. आज आपलं तिथे रेल्वे चालू झाली आणि मला आनंद आहे की आज 22 ते 25 हजार लोक रोज उरण रेल्वेपासून नेरूळपर्यंत येत आहेत. एवढे इन्फ्राचं काम झालं. तुम्ही अटल सेतूचा उल्लेख केलात का? 1961 साली प्लॅन झालेला अटल सेतू हा फक्त देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री असताना सुरुवात होते. त्याला जायकासारख्या जापनीज कंपनीकडून त्याच्याकरता निधी मिळवला जातो, लोन मिळवलं जातं आणि तो उरण पनवेलकरांचं पूर्ण इकॉनॉमिक्स एक त्या अटल सेतूमुळे बदलला. आज इथून तुम्ही 40 मिनटामध्ये व्हिटीला जाता, 45 मिनटामध्ये मंत्रालयात जाता. हे कधी स्वप्नातही बघितलं नव्हतं आणि हे ज्याच्यामुळे घडलं आहे त्यांचं नक्की आभार मानलंच पाहिजे आणि त्याच्यामुळे खरी तिसरी मुंबई ही आता सुरुवात झाली आहे. सर, तुम्ही आता विकासाबद्दल म्हणताय, उरणच्या या पूर्ण परिसराचा विकास तुमच्या प्रयत्नांमुळे होण्यास सुरुवात झालेली आहे. मग ते अटल सेतू असो, JNPT असो किंवा विरार अलिबाग कॉरिडॉर असो, या सगळ्यामुळे इथला परिसर पूर्ण बदलण्यास सुरुवात झालेली आहे. हा बदल कसा होतोय, हा परिसराचा विकास कसा होतो हे आम्हाला एकदा दाखवा. सर, जसं की मी मगाशी म्हटलं की उरण किंवा पनवेल असं म्हटलं तर लोकांना खूप मोठा प्रवास, खूप तास जाणार, कनेक्टिव्हिटी नाही असे अनेक प्रश्न निर्माण व्हायचे. मात्र अटल सेतू जेव्हापासून झाला तेव्हा पनवेल अगदी मुंबईला जोडलं गेलेलं आहे. तर या अटल सेतूमुळे कशा पद्धतीने या परिसराचा आता पुढे भविष्यामध्ये विकास होईल? भूतो न भविष्यती असा विकास या अटल सेतूमुळे या पूर्ण परिसराचा झाला. की भगीरथाने गंगा आणली हे आम्ही फक्त वेदपुराणात ऐकलेलं आहे, पण आमच्याकडे खरी विकासाची गंगा ही अटल सेतूमुळेच आणली. सर, जेव्हा कर्जत चौक खालापूर हा जो परिसर आहे तो परिसर JNPTला जोडण्यासाठी आता चौक JNPT हा सुद्धा मार्ग सुरू होतोय. ज्या पद्धतीने अटल सेतूमुळे इथल्या परिसराचा विकास होतोय, कर्जत JNPT या मार्गाची आवश्यकता का भासली? कर्जत ते JNPT वाया चिरनेर म्हणजे त्या डोंगरांमधून 4 किलोमीटरची मोठे टनेल काढून तो रस्ता होतोय. 4,500 कोटी रुपये किमतीचा हा प्रकल्प NHAI कडून साकारला जातोय. त्याच्यामुळे या परिसरामध्ये चौक खालापूर परिसरातील लोकांना मुंबई फार जवळ होणार आहे. त्यांना JNPT पळसप्याला यायला नको, वाशी लागणार नाही, मुंबईला जाताना चेंबूर मानखूर लागणार नाही, तर सरळ अटल सेतूला 15 मिनटं देतील आणि 45 मिनटामध्ये चौकचा माणूस विटीला जाईल. हे मॅडम अनेक पिढ्यांनी न पाहिलेलं स्वप्न आहे आणि ते जेव्हा प्रत्यक्षात उतरतं तेव्हा त्याचा आनंद वेगळा आहे. आणि पोर्टमधून साऊथ इंडियाला पूर्ण दक्षिणेकडे मग पुण्यापासून पुढे घ्या, सोलापूरपासून पुढे घ्या, कोकणातून गोव्यापासून पुढे घ्या, मुंबई गोवा, मुंबई एक्सप्रेसवे आणि मुंबई पुणे हे तिन्ही रस्त्यांना इंटरकनेक्ट करणारा हा रस्ता आणि तो पोर्टला येऊन मिळणार आहे. त्याच्यामुळे तोही रस्ता अटल सेतू एवढा नसेल पण तोही एक महत्त्वाची लिंक या परिसरात होणार आहे. सर, पनवेल उरण या भागामध्ये आता ज्या पद्धतीने झपाट्याने विकास होऊ लागलेला आहे त्या पद्धतीने आता रिअल इस्टेट सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात झालेली आहे. लोकांची इथे येऊन राहण्याची इच्छा सुद्धा मोठी वाढलेली आहे, पण त्यामुळे पायाभूत सुविधांवरती मोठा परिणाम होणार आहे, मोठा ताण येणार आहे. त्या दृष्टीने कसे प्रयत्न सुरू आहेत? पायाभूत सुविधांकरता सिडकोनी वेगवेगळ्या एजन्सीनी इथला अभ्यास केला आहे. त्याच्यामुळे आता कोस्टल रोड म्हणजे एअरपोर्टहून अटल सेतून उतरल्यानंतर पोर्टला येणारा, अटल सेतून उतरल्यानंतर सरळ खारघरला जाणारे कोस्टल रोड याच्या वर्क ऑर्डर्स दिल्या गेल्या आहेत, त्याचाही अभ्यास झाला आहे.
त्याच्यामुळे एखाद्या गोष्टीचा विकास होतो तेव्हा त्याच्या मागे समस्यांना आपण पकडावंच लागतं आणि त्याच्याकरताच सजग अशा लोकप्रतिनिधींची गरज असते. मग राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून त्या सर्व मागण्या मान्य करून घेणे. आता जर एअरपोर्ट या विभागात होणार असेल आणि एअरपोर्ट आणि अटल सेतू याच्यामध्ये जर उल्वा नोड असेल तर या एअरपोर्टमध्ये येणाऱ्या हजारो कामगारांकरता राहण्याची जवळ व्यवस्थाही उल्वा नोड, करंजाडे आणि पुष्पक नोड हेच राहणार आहेत. तेव्हा त्या ठिकाणी त्यांच्याकरता लागणारे रस्ते असतील, त्यांच्याकरता पाणी, रेन वॉटर, ड्रेन वॉटर या सर्व व्यवस्था करणं, इन्फ्रास्ट्रक्चरची जबाबदारी ही अल्टिमेट लोकप्रतिनिधींवर असते आणि आम्ही या विकसनशील बाबींचा मागोवा घेत त्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याकरता प्रयत्नशील आहोत. माझा हा दावा नाही 100% यशस्वी झालो, पण होऊ, त्या करून घेऊ हा विश्वास आमच्या मनात आहे. सर, जेव्हा कधी आपण घरांचा विचार करतो पहिला प्रश्न येतो सर्वसामान्यांना परवडणारी घरं मिळणार आहेत का. पूर्वी मुंबईमध्ये घरं परवडत नाहीत म्हणून लोक नवी मुंबई आणि पनवेलमध्ये येऊन राहायचे. मात्र आता विमानतळ ज्या पद्धतीनं इथे डेव्हलप होतोय, इथल्या परिसराचा विकास होतोय, त्यामुळे इथल्या घरांच्या किमती सुद्धा 10 ते 20% वाढलेल्या आहेत. तर लोकांना, सर्वसामान्यांना परवडणारी घरं मिळावीत यासाठी काही प्रोजेक्ट किंवा काही प्रस्ताव सरकारकडे प्रस्तावित आहे का? निश्चित या परिसरामध्ये जेवढे लो कॉस्ट हाऊसिंग सिडकोनी बनवलं तेवढे मला वाटत नाही हिंदुस्थानात कुठे झाले. किमान 40 ते 50 हजार घरं लो कॉस्ट हाऊसिंगची झाली आहेत आणि ही सर्वसामान्यांना परवडावी अशीच आहेत. आणि आमचं तर आग्रह आहे, पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे 2022पर्यंत प्रत्येक भारतवासियाला घर मिळावं, हीच आमची भावना आहे आणि त्याच्यातच सिडकोनी, MMRDAनी लो कॉस्ट हाऊसिंगची घरं बनवावीत याच्याकरता आम्ही त्यांच्याकरता प्रयत्नशील आहोत. आणि निश्चित भाव वाढत आहेत याच्यात काय शंका नाही. कारण मला सांगा की अटल सेतूच्या अलीकडे उल्वा नोडमध्ये आजही 1000 स्क्वेअर फूटचा फ्लॅट 15 आणि 20 हजार रुपये भाड्याने मिळतो आणि तेच अटल सेतूच्या पलीकडे दादर परळ भागामध्ये त्याच 1000 स्क्वेअर फूटच्या फ्लॅटला 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये लागतात. तर बट नॅचरल आहे, आता जसं जसं लोकांना कळतंय तसं लोकांचा ओढ उल्वा नोडमध्ये या परिसरामध्ये वाढतोय. कारण टोलचा जर मी 15,000 रुपये महिन्याचा पास घेतला तरी मला मुंबईपेक्षा डबल घर आणि 25% किमतीमध्ये रेंटल किंवा आउटरेट याच्यामध्ये मिळतोय. त्याच्यामुळे लोकांचा निश्चित ओढा इकडे आहे आणि येत्या काही दिवसामध्ये ही सर्व घरं भरलेली दिसतील. नवी मुंबईचा विचार करताना ही सिटी म्हणजे प्लॅन सिटी आहे, अगदी सुनियोजित सिटी म्हटलं जातं हिला. मात्र आता ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट इथे होईल, अनेक लोक स्थलांतरित इथे होतील, त्यामुळे इथे झोपडपट्ट्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढण्याची एक भीती आहे. तर अशा वाढणाऱ्या लोकसंख्येला नियंत्रित करण्यासाठी आणि त्यांच्यावरती झोपडपट्ट्या वाढू नयेत यासाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करणार? नाही, आता इथे प्लॅन सिटी आहे, त्याच्यामुळे उल्वे नोड, करंजाडे असेल, पुष्पक असेल, हे सर्व सिडको नियंत्रित आहे. त्याच्यामुळे मुंबईसारख्या कुठे इथे झोपड्या वाढण्याचे चान्सेस नाही आहेत आणि हे सर्व काम सिडकोचं आहे आणि ते लोक प्रॉम्प्टली करतील अशी अपेक्षा आहे. त्याच्यामुळे अशी अनधिकृत घरं होणं किंवा झोपडपट्ट्या वाढणं हा विषय नव्या मुंबईत राहणार नाही असा माझा विश्वास आहे. सर, ज्या पद्धतीने आता विमानतळामुळे इथला विकास होतोय, पनवेल, उल्वे, कामोठे, खारघर या परिसराचा सुद्धा विकास होतोय, तर या ठिकाणी एक कमर्शियलाइज व्हायला सुरुवात झालेली आहे. आजूबाजूचा परिसर यामध्ये कसा पद्धतीने सामावला जाईल? नाही, आता एअरपोर्ट आल्यानंतर त्याला कनेक्टेड एअर कार्गो येणार, वेअरहाऊसिंग होणार. पोर्ट आणि एअरपोर्ट हे दोन्ही आमच्याच जवळ असल्यामुळे, म्हणजे एअरपोर्टपासून पोर्ट हे साधारण 20 किलोमीटर आहे, त्याच्यामुळे हे वेअरहाऊसिंग हब होणार. 1 लाख स्क्वेअर फूटचं वेअरहाऊस आलं तर त्याच्यामध्ये किमान 300-400 लोकांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळतात. तर त्याच्याकरता त्यांना राहण्याची व्यवस्था आणि इन्फ्रा आणि वेअरहाऊसिंग याचा हब येत्या काही 5-10 वर्षामध्ये हा परिसर असेल याच्यामध्ये शंका नाही. ज्या पद्धतीनं झपाट्यानं या परिसराचा विकास व्हायला सुरुवात झाली त्या पद्धतीनं पहिला प्रश्न निर्माण झाला कनेक्टिव्हिटीचा. अटल सेतू निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आता पनवेल आणि उरण हा परिसर मुंबईच्या अगदी जवळ आलेला आहे. या अटल सेतूमुळे कशा पद्धतीनं या परिसराचा विकास होतो आणि कसा फायदा होणार आहे हे सुद्धा सरांकडून आपण जाणून घेऊयात. सर, कशा पद्धतीनं अटल सेतू झाल्यामुळे आता ही कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे? आता तुम्ही बघताय, आपण ह्या उल्वा नोड साईडच्या जिथून अटल सेतू सुरू होतो तिथे उभे आहोत. या इथून 15 मिनिटामध्ये मुंबईत पोचतो आणि पुढे 15 मिनिटामध्ये VT, मंत्रालय,
हायकोर्ट, फोर्ट, फाउंटन या एरियामध्ये पोचतो. म्हणजे या इथून साधारण 30 मिनिटाच्या अंतरावर मुंबई राहिली आहे आणि हा निश्चित प्रत्येक गोष्टीत फायदा आहे. मग कामगार असेल, वैद्यकीय सेवा असेल, रोजगार असेल, या सर्वांमध्ये मुंबईशी अगदी हार्ट ऑफ द मुंबई आम्ही कनेक्ट झालो. रायगड जिल्हा खऱ्या अर्थाने नव्या मुंबईशी कनेक्ट न होता रायगड जिल्हा मुंबईशी कनेक्ट झाला. हा अटल सेतू हा या परिसराचं पूर्ण इकॉनॉमिक्स बदलणारा ठरतोय, रोज बदलतोय, रोज माझा परिसर पुढे जातोय. याचा निश्चित आनंद आहे आणि तो जातोय, तो या अटल सेतूमुळे जातोय. याचा एक लोकप्रतिनिधी म्हणून निश्चित आनंद आहे. एकूणच अटल सेतूचं हे काम करताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या होत्या, कशा पद्धतीनं ही डेव्हलपमेंट होत गेली, काय टप्पे होते? 1961 साली आराखडा काढला गेला, परंतु कुठल्याही मुख्यमंत्र्याला हे जमलं नाही, कुठल्याही सरकारला जमलं नाही. मला आनंद आहे की माझे नेते सन्माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी जायकासारख्या जॅपनीज गव्हर्नमेंटकडून पैसे आणून हा प्रकल्प पूर्ण केला आणि आज ही माझ्या परिसरातील विकासाचं महत्त्वाची व्हेन आहे असंच म्हटलं तरी वावगं होणार नाही. सर, ज्या पद्धतीनं या अटल सेतूमुळे इथली डेव्हलपमेंट वाढलेली आहे त्याच पद्धतीनं इथल्या करंजा बंदराचा सुद्धा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात मच्छीमारांना रोजगार मिळालेला आहे. तर ती डेव्हलपमेंट कशी आहे हे सुद्धा आम्हाला दाखवा. चला ना, आपण करंजा बंदरावर जाऊन प्रत्यक्षात बघूया की उरण परिसरामधल्या अनेक लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे तो म्हणजे मच्छीमारी. ज्या पद्धतीनं JNPT डेव्हलप झालेलं आहे, ज्या पद्धतीनं आता एअरपोर्ट तयार होतंय, त्याच पद्धतीनं इथल्या मच्छीमार व्यावसायिकांचा विकास होणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीनं करंजा हे विकास प्रकल्पासाठी अतिशय महत्त्वाचं असं बंदर आहे आणि त्याची डेव्हलपमेंट कशी झालेली आहे, इथल्या लोकांना कशा पद्धतीनं करंजा आणि उरण या परिसरामधल्या लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे हा मासेमारी. या मासेमारीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा विकास सुद्धा झालेला आहे आणि त्या विकासामध्ये हातभार लावलेला आहे करंजा या मोठ्या बेटाने. याची डेव्हलपमेंट कशी झालेली आहे आणि इथल्या लोकांना रोजगार मिळवण्यासाठी याचा कसा फायदा होणार आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया. एक अत्याधुनिक आणि ससून डॉकला पर्याय असं हे करंजा बंदर माझ्या मागे आपण बघताय. या आलेल्या ट्रक्स असतील, इथले सप्लायर जे लोक इंटरनॅशनल बिझनेस करतात, एक्सपोर्ट करतात, त्या कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत. हे बंदर 150 कोटी रुपये खर्च करून की सागरमाला आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हे बंदर झालं. ससून डॉकला पर्याय असलेलं हे महाराष्ट्रातलं नव्हे तर एशियातलं सर्वात मोठं बंदर होणार आहे आणि याच्यात फिश ट्रेडिंग ही सर्वात मोठ्या प्रमाणात होईल हा विश्वास आहे. येत्या 2 वर्षामध्ये हे बंदर फार अत्याधुनिक परिस्थितीत पुढे येईल आणि याच्यामुळे या परिसरातल्या मच्छीमारांना, या माझ्या इथल्या बेरोजगारांना निश्चित रोजगार उपलब्ध होईल. उरणची ओळखच समुद्रकिनारा आहे आणि समुद्रकिनाऱ्यावर असलेला मच्छीमार हा सुखावतोय. माझ्या हक्काचं माझ्या गावात बंदर ही एक संकल्पना त्यांच्या मनात अनेक पिढ्यांचं स्वप्न होतं, ते या बंदराने पूर्ण केलं आणि ते बंदर इथे मच्छीचा बाजार सुरू झाला. इथे बोटी येत आहेत, इथल्या सर्व त्याला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर हळूहळू राज्य शासनाकडून आपण मिळवून घेतोय. याचा निश्चित आनंद आहे. निश्चित. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही NDTV मराठीशी बातचीत केलीत आणि इथली पूर्ण जी डेव्हलपमेंट सुरू झालेली आहे, कशा पद्धतीनं विकास सुरू होतोय आणि एकूणच या परिसराचा ज्या पद्धतीने विकास होतोय त्या विकासाबरोबर महाराष्ट्राच्या विकासाला आणि देशाच्या विकासाला सुद्धा खूप मोठा हातभार लागतोय. खूप धन्यवाद पुन्हा एकदा NDTV मराठीशी. धन्यवाद. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, JNPT, विरार अलिबाग कॉरिडॉर आणि अटल सेतू यासोबतच करंजा बंदर या सगळ्याच्या विकासामुळे इथल्या परिसराचा सुद्धा मोठ्या प्रमाणात विकास होतोय आणि त्यामुळे नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या 4ही जिल्ह्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास होऊन तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत आणि या संधींसाठी आपण सगळेजण सज्ज आहोत. कॅमेरामन प्रतीक जाधवसह मी तृप्ती पालकर, NDTV मराठी.